कित्येकदा असं होतं ना, की आपण शॉपिंगचं नाव निघालं ना, आपल्या बायकांना खूप आनंद होतो. कारण शॉपिंग म्हणजे आपल्याला खूप आवडतं. शॉपिंग म्हटल्यानंतर लगेच आपले मॅनेजमेंट चालू होतात. कुठल्या वेळेला निघायचं, कुठल्या वेळेला जायचंय, कुठं जायचंय, कसं जायचंय, काय-काय घ्यायचं, असे भरपूर सारे प्लॅनिंग आपले चालू होतात. कारण आपल्याला शॉपिंग करताना ना, खूप आनंद होतो. आपण त्यावेळेस आपल्याला लवकर ताण, भूक ह्याचा पण अनुभव नसतो. म्हणजे हे पण आपल्याला जाणीव होत नाही. असा आपला शॉपिंग हा विषय असतो. आणि शॉपिंग करताना मात्र आपण बऱ्याचशा अशा गोष्टी थोडंसं दुर्लक्ष होतं आपल्या त्या गोष्टीकडं, की आपल्या आजूबाजूला काय होतं. म्हणजे बऱ्याचदा कसं होतं, की आपलं कुठलं तरी सामान चोरीला जातं. किंवा बऱ्याच वेळेस आपण अचानकच कुठल्यातरी गाडीच्या पुढे एकदम जातो. म्हणजे सांगायचं म्हणजे आपला बऱ्याचदा आपण खूप मग्न होऊन आपण शॉपिंग करतो. पण मी असा काही एक घटना बघितली ना, की ती विचार करायला लावणारी आहे, की शॉपिंग करताना काय होत होतं आणि काय घटना होती. ते घटना मी तुम्हाला माझ्या अनुभवानुसार सांगणारच आहे. तर मग चला मग आपल्या व्हिडिओला चालू करूया आणि माझा मी अनुभव तुम्हाला सांगणार आहे. तुमच्यातलीच तुमच्यासारखी तुमची मैत्रीण मी रंजना या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर मैत्रिणींनो, स्वतःची काळजी घ्यायची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यायची. तर आपण चालू करूया माझा आजचा व्हिडिओ. माझे काही अनुभव, मला आलेले विचार किंवा काय कुठून ऐकण्यात आलेलं आहे किंवा त्यातून काय शिकवण घेऊ शकतो हे मी तुमच्यासोबत आता बोलणार आहे. जसं नेहमीचेच अनुभव सांगते त्याचप्रमाणे मी आज अनुभव सांगणार आहे. त्यातून तुम्हाला काय शिकायला मिळेल, काय नाही हे तुम्ही ऐकू शकता आणि त्याच्यावरती तुम्ही विचार करू शकता. तर पार्लर आहे. माहिती आहे तुम्हाला सगळ्याला, की माझं छोटंसं पार्लर आहे आणि मग बऱ्याचशा बायका येतात, ताई येतात आणि त्यांच्या गप्पा वगैरे वगैरे चालू असतात. मग काम करत-करत माझं ऐकण्यामध्ये येतं, की काय बोलतात बायका वगैरे. तर माझ्या इथं जवळपास कुठेतरी घटना घडलेली, की एका ताईचा मुलगा हरवला होता आणि तो कसा हरवला, जसं मी ते सुरुवातीला सांगितलं ना, त्याप्रकारे. तर त्या बायका सांगत होत्या, की त्या ताई कुठेतरी शॉपिंगला गेल्या होत्या आणि जस्ट म्हणजे एकट्या होत्या, त्यांच्यासोबत कोणी नव्हतं. जर आपण शॉपिंगला गेल्यानंतर एकटं असेल तर आपल्याला थोडीशी जास्त काळजी घ्यावी लागते. ग्रुपमध्ये असेल तर आपण एकमेकीला सहाय्य करतो करतो किंवा एकमेकीचे जर मुलं वगैरे असेल तर आपण त्यांना थोडंसं लक्ष वगैरे देतो. पण एकटं असेल तर आपलं थोडंसं दुर्लक्ष होऊ शकतं. पण एक चूक आपल्याला खरंच खूप महागात पडू शकते. ते या घटनेमुळं मला कळालं आणि ही घटना मी तुमच्यासमोर मांडण्यासाठी आज आलेली आहे. तर त्या ताई ज्या शॉपिंगला गेल्या होत्या ना, तर मग त्यांच्यासोबत कोणी नव्हतं. एकटेच होते म्हणजे त्यांचं 5-6 वर्षाचं असं काहीतरी बाळ होतं वाटतं आणि मग त्या शॉपिंगला गेल्या. शॉपिंगला गेल्यानंतर आता तुम्हाला तर माहितीच आहे आपण शॉपिंगला गेल्यानंतर जरा जास्तच मग्न होतो. काहीतरी वस्तू आपल्याला मिळवण्याच्या नादामध्ये मला अशी नाही, तशी नाही, अशा आपण 1 ना 10 वस्तू बघत बसतो. पण एखाद्या वेळेस आपली चूक किती महागात पडते ते तुम्ही ऐकाच. मग त्या ताई दुकानात गेलेल्या आणि त्यांनी पण अशीच सुरुवात केली आणि त्या इतक्या मग्न झाल्या ना त्या दुकानामध्ये, की त्यांचं ते छोटंसं बाळ खेळत-खेळत कधी दुकानाबाहेर आलं, ते कळालंच नाही. म्हणजे त्यांचं पण लक्ष नव्हतंच की बाळ कुठं गेलं आणि मग थोड्या वेळाने एक एक 5 मिनिटाच्या आतमध्ये त्यांनी लगेच पाहिलं वाटतं, की बाळ कुठं गेलं आणि मग त्या घाबरल्या लगेच, की बापरे! माझं बाळ कुठे गेलं आणि मग जवळपास त्या शोधायला लागल्या. काय म्हणतात आपली वेळ चांगली असेल तर आपल्यासोबत काही वाईट घडत नाही असा प्रकार झालेला आणि थोडं बाहेर आल्यानंतर त्या थोडंसं एक 5 मिनिटाच्या अंतरावरती काही लहान मुलं खेळत होती आणि त्या मुलांमध्ये तो मुलगा जाऊन थांबलेला म्हणजे लांबूनच तो बघत होता. असं त्या बायकांचं संभाषण चाललेलं, की बापरे! म्हणजे बघा त्या ताई दुकानामध्ये गेल्या आणि मुलगा कुठे गेला हे त्यांचं लक्षच नव्हतं. असं नाही ना बघायला पाहिजे. म्हणजे आता तुम्हाला माहितीच आहे आपल्या बायकांच्या गप्पा कशा असतात आणि मग त्या गप्पामधनं मला हे ऐकायला मिळाले, की म्हणजे त्यांच्या एका चुकीमुळं की एक दुर्घटना होता थांबली म्हणू शकतो आपण. कारण की जर तो बाळ चालत-चालत लांब पण कुठेतरी जाऊ शकला असता आणि आज तर कसे-कसे घटना घडतायत ना, त्या घटना म्हणजे विचार करून पण आपल्याला भीती वाटते, की मुलांना कसं एकटं सोडावं काय हे. आता त्यांचं त्यांचं नशीब चांगलं म्हणायचं, की बाळ कुठं न जाता थोड्याशाच अंतरावरती तो लहान मुलांमध्ये थोडासा बघत बसला होता आणि मग त्यावेळेस त्यांनी धावून आपल्या मुलाला जवळ घेतलं आणि मग त्यांचा मुलगा त्यांच्या जवळ आला. तर मग ही घटना मी ऐकत होते. त्यावेळेस मला पण असा विचार आला, की खरंच आपण ना
शॉपिंग करण्याच्या नादामध्ये म्हणजे जिव्हाळ्याचा विषय म्हणतो आपण, खरंच जिव्हाळ्याचा विषय असतो आपला, पण ते शॉपिंग करताना थोडीशी आपल्याला काळजी पण घ्यायची आहे. जसं मी आता सांगितलं तुम्हाला, ग्रुपने गेल्यानंतर आपल्याला थोडंसं टेन्शन कमी असतं, कारण की आपण एकमेकीला मदत करतो किंवा एकमेकाची मुलं वगैरे पाहतो काय करतोय काय नाही, त्यामुळे ग्रुपमध्ये काही हे वाटत नाही. पण एकटे असताना खरंच आपण काळजी घेतली पाहिजे. आपल्या मुलांना आपण व्यवस्थित थोडं लक्ष दिलं पाहिजे. जर आपण काही घेत जरी असेल तरी 1-2 मिनिटांनी त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, की कुठं काही आहे का, कुठं बसलंय का, किंवा त्यांना खेळण्यासाठी काहीतरी तुम्ही देऊ शकता, त्याला एका जागेवरती बसवू शकता, त्यांना खाण्यासाठी काहीतरी देऊ शकता, जेणेकरून तो खाण्याच्या नादामध्ये तिथनं हलणार नाही किंवा तो तिथंच बसून राहील. अशी काय व्यवस्था करू शकता तुम्ही आणि आपल्या बाळाची तुम्ही काळजी घेऊ शकता. तर ही टिप मला तुम्हाला असं सांगावं वाटलं, की आपण तर खरंच खूपच आपण शॉपिंगमध्ये बिझी काय म्हणतात मग्न होऊन जातो, की आपल्याला आजूबाजूचं काही एवढं लक्षामध्ये येत नाही लवकर, कारण की आपल्याला कुठली तरी वस्तू मिळवायची असते, आपल्याला शॉपिंग करायचं असतं, त्यामुळे आपण खूप मग्न होतो आणि अशा काही घटना घडत असतात. तुम्ही पण तुमच्या आजूबाजूला अशा काही घटना ऐकलेल्या आहेत का? ते मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मला एवढं सांगायचं आहे, की मैत्रिणींनो, आपल्याला शॉपिंग तर करायचीच, कारण की शॉपिंग नाही म्हटलं तरी पण जमणारच नाही, कारण की आपल्याला शॉपिंग करायला आवडतेच. पण शॉपिंग करताना सुद्धा तर आपल्याला आपल्या मुलांची काळजी घ्यायची आणि त्याचबरोबर स्वतःची पण काळजी घ्यायची, की बाबा मला भूक लागली तर आपण थोडंसं ज्यूस पिऊ शकतो. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, तर आपण त्यातल्या त्यात लग्नसराई पण चालू आहे, मग आपण अतिमग्न होऊनच आपण शॉपिंग करतो. तर स्वतःची पण काळजी घ्या, ज्यूस वगैरे पिऊ शकता, पाणी वगैरे वेळेवर पित जा. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मुलांची काळजी घ्या, जेणेकरून असं काही घटना आपल्यासोबत घडू नये. याच्यासाठी आपलं मूल कुठं बसले, काय करते, काय नाही, याच्यावरती नेहमी तुम्ही लक्ष देत जा. जरी कुठं मग्न झाला असेल तरी 5-5 मिनिटाला त्याला तुम्ही बघत जा. आणि सगळ्यात चांगलं, जर तुमच्यासोबत जर एखादी मैत्रीण तुम्ही जर घेऊन जर सोबत ठेवलीच तर तुम्ही चांगलंच होणार आहे, कारण की आपण एकमेकाला सपोर्ट करतो. तर ही घटना मी ऐकलं, आपल्या पार्लरमध्ये ज्या ताई आल्या होत्या त्यांच्याकडनं ऐकलं आणि मला असं वाटलं, की खरंच आपल्या मैत्रिणी खूप शॉपिंगमध्ये मग्न होतात. तर अशा काही मैत्रिणीसाठी आपण हे टिप देऊ शकतो किंवा हे त्यांना सांगू शकतो, की मैत्रिणींनो, आपल्याला शॉपिंग करताना ना आपल्या मुलांची काळजी घ्यायची आहे, आपल्या मुलांना आपल्याला बघत राहायचं आहे. हे सांगण्यासाठी मी आजचा व्हिडिओ तुमच्यासमोर आणलेला आहे. तर तुम्हाला सुद्धा काही असे अनुभव आले असेल तर मला नक्की सांगा. आणि आजच्या या प्रसंगामधून, आजच्या या घटनेमधून तुम्हाला जे मी सांगितलं ते जर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की शेअर आणि सबस्क्राईब, लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि स्किप न करता पाहिला, त्यामुळे मी तुमच्या सगळ्यांच्या मनापासून खूप खूप आभारी आहे. आणि माझ्या व्हिडिओला परत एकदा सांगते, माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.